जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व किराणा, दूध, भाजीपाला व मेडिकल या अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांनी आपल्यासह दुकानात काम करणाऱ्यांना मास्क, रुमाल किंवा स्वच्छ कापड नाकातोंडावर लावावा, तसेच ग्राहकांना हँडवॉश किंवा सॅनिटायझर देण्यात यावे, तसेच प्रत्येक ग्राहकांमध्ये 5 फुटाचे अंतर ठेवावे. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा आदेश दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर नागरिकांमधील निर्माण झालेले संभ्रम दूर करण्याच्या अनुषंगाने आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी जळगाव, जामोद व संग्रामपूर येथील प्रशासनाच्या प्रमुख विभाग प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मेडिकल, किराणा, दूध आणि भाजीपाला या अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या. या व्यावसायिकांनी आपल्यासह दुकानात काम करणाऱ्यांनी मास्क घालावे, तसेच स्वतः वारंवार हात धुत राहावे आणि येणाऱ्या ग्राहकांमध्ये 5 फूट अंतर ठेवत त्यांना सुद्धा सॅनिटायझर द्यावे किंवा हात धुवून घ्यावे. पुढील काही दिवस भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला हा सकाळी 8 ते 11च्या दरम्यान हातगाडीवर टाकून गल्लोगल्ली जाऊन विक्री करावी, जेणेकरून भाजी मार्केटमधील जमा होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच किराणा व्यापाऱ्यांनी आपल्या नियमित ग्राहकांना घरपोच किराणा देण्याची व्यवस्था उभारावी असेही सूचित केले. अत्यावश्यक सुविधा पुरविणाऱ्या लोकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. या सूचनांचे पालन न केल्यास प्रशासनाकडून कारवाई केल्या जाईल, असे आवाहन आमदार संजय कुटे यांनी बैठकीदरम्यान केले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, तालुका वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला पाटील, वैद्यकीय अधिकारी राठोड, डॉक्टर डाबरे, पोलीस निरीक्षक सुनील जाधव, मुख्याधिकारी डॉक्टर आशिष बोबडे आणि निलेश शर्मा उपस्थित होते. तसेच संग्रामपूर येथील तहसीलदार समाधान राठोड, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी मयूर वाडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. विदर्भ न्यूज करिता जळगाव जामोद येथून मनीष ताडे.